Good morning. This is the fourth lecture of topic Origin and Evolution of Life. Today we discuss next new concept RNA world hypothesis. Actually it is not new concept but it is added in this new syllabus. खरं पाहिलं तर हा जुनाच कन्सेप्ट आहे पण पूर्वीच्या सिलेबस मध्ये या टॉपिक मध्ये हा घेतलेला नव्हता. हा राहिलेला कन्सेप्ट जो आहे तो या नवीन सिलेबस मध्ये फक्त ऍड केलेला आहे. हियर सो वी फोकस ऑन दिस आर्टिकल RNA world hypothesis. Before discussing about RNA, we first concentrate on here nucleic acid. Nucleic acid. Nucleic acid means here DNA and RNA. These are basically here nucleic acids. Deoxyribonucleic acid and RNA means ribonucleic acid. या पद्धतीची ही दोन न्यूक्लिक ऍसिड आहेत. Here both DNA and RNA means nucleic acid is basically genetic material of all living organism. प्रत्येक सजीवाचं ते जेनेटिक मटेरियल आहे किंवा हेरिडिटरी मटेरियल आहे, अनुवंशिकता दर्शवणार. हे फार महत्त्वाचं आहे. Here DNA is double stranded while RNA is single stranded. RNA consists ribose sugar only and here DNA consists deoxyribose sugar. Here this DNA consists adenine, guanine, cytosine and thymine like nitrogenous bases. While this single stranded RNA consists adenine, guanine, cytosine and last this thymine is replaced into uracil. RNA मध्ये मात्र DNA मध्ये जो थायमिन नायट्रोजनस बेस आहे त्याच्या ऐवजी कोणतं असतं, युरेसिल. हा दोन्ही मधला खरा बेसिक फरक असलेला आपल्याला दिसून येईल. ऍक्च्युअली this RNA is the first genetic material of all living organism at that time. पृथ्वी तलावरती पाण्यामध्ये जे पहिले सूक्ष्म जीव तयार झाले, मग ते बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील, एकपेशीय प्राणी, त्यांच्यामध्ये सर्वप्रथम जेनेटिक मटेरियल कोण असेल तर ओनली RNA, नॉट अबाउट DNA. पूर्वी सर्वप्रथम DNA नव्हतं तर पहिल्यांदा जेनेटिक मटेरियल कोण असेल तर ते RNAच होतं. हे बेसिकली समजून घेणं गरजेचं आहे. And then here DNA take over to this RNA. नंतर ह्या RNA ची जागा हेरिडिटरी मटेरियल म्हणून किंवा जेनेटिक मटेरियल म्हणून कोणी घेतलेली दिसून येते, DNA. DNA ने ती जागा का घेतली तर त्यामध्ये आपल्याला बेसिक कॅरेक्टर्स अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड किंवा हेरिडिटरी मटेरियल किंवा जेनेटिक मटेरियल याची बेसिक कॅरेक्टर्स कोणती असणं गरजेचं आहे तर फर्स्ट कॅरेक्टर इज केमिकली अँड स्ट्रक्चरली इट इज स्टेबल. DNA असो किंवा RNA असो म्हणजे हेरिडिटरी मटेरियल हे स्ट्रक्चरली आणि केमिकल कॉम्बिनेशन
ते स्टेबल असणं गरजेचं आहे, हे महत्वाचं कॅरेक्टर आहे. देन सेकंड कॅरेक्टर, इट हॅव कॅपॅसिटी टू रिप्लिकेट इटसेल्फ अँड फॉर्म एक्झॅक्ट कॉपी. स्वतःची कॉपी स्वतः तयार करण्याची क्षमता ह्या हेरिडिटरी मटेरियल मध्ये असली पाहिजे. हे दुसरं महत्वाचं आहे, म्हणजे रिप्लिकेट इटसेल्फ, स्वतःची कॉपी स्वतः तयार करणं, हे कॅरेक्टर असणं फार गरजेचं आहे. तिसरं कॅरेक्टर कोणतं? हिअर genetic material provide scope for mutation. अचानक वेगळा कोणता तरी बदल घडवून आणण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे. बिकॉज हिअर फॉर द पर्पज ऑफ इव्होल्युशन, ऍडव्हान्स इव्होल्युशन, जर चांगली उत्क्रांती घडायची असेल, आवश्यक असणारे नवीन चांगले कोणते तरी बदल व्हायचे असतील, देअर मस्ट बी ए म्युटेशन. तर त्या ठिकाणी म्युटेशन होणं अत्यावश्यक असतं. आणि म्हणून तिसरं कॅरेक्टर कोणतं असणं गरजेचं आहे? म्युटेशन. म्हणजे जेनेटिक मटेरियल म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए किंवा आरएनए यांच्यामध्ये हे तिन्ही कॅरेक्टर आपल्याला दिसून येतील. दे मस्ट बी स्टेबल, दे मस्ट बी रिप्लिकेट, दे प्रोव्हाइड स्कोप फॉर म्युटेशन. या पद्धतीची ही तीन कॅरेक्टर असतील की जी फार महत्वाची आहे. आणि चौथं, हॅव ए कॅपॅसिटी टू स्टोअर अँड एक्सप्रेस जेनेटिक इन्फॉर्मेशन. जी काय अनुवंशिकतेची महत्वाची संदेश असतात, सूचना असतात, त्या स्वतःमध्ये सामावून ठेवणं आणि प्रसंगी त्या एक्सप्रेस करणं, ही सुद्धा क्षमता म्हणजे चौथं कॅरेक्टर ह्या हेरिडिटरी मटेरियल मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे स्टोअर अँड एक्सप्रेस, ही चार महत्वाची कॅरेक्टर्स आहेत. ही चारीचे चारी कॅरेक्टर्स या डीएनए मध्ये जशीच्या तशी तुम्हाला दिसून येतील. हेन्स डीएनए टेक ओव्हर टू आरएनए. म्हणून आरएनए ला किंवा आरएनए ची जागा डीएनए ने घेतलेली दिसून येईल. मग आरएनए मध्ये सुद्धा हे कॅरेक्टर्स आहेत, फक्त एक दोन ठिकाणी छोटासा बदल दिसेल. या ठिकाणी RNA is not completely stable, somewhat stable. थोडंफार केमिकली आणि स्ट्रक्चरली थोडंफार स्टेबल आहे, पण अगदी डीएनए सारखं कन्फर्म स्टेबल नाही. इट इज हायली रिएक्टिव्ह. आरएनए एकदम असं स्पीडली रिएक्टिव्ह आहे अँड अनस्टेबल. आणि थोडंफार ते अनस्टेबल आहे. हेच एकमेव गुणवैशिष्ट्य आहे की आरएनए ची जागा डीएनए ने घेतलेली आपल्याला दिसून येईल. बाकीची कॅरेक्टर बऱ्यापैकी सेम आहे. आरएनए सुद्धा रिप्लिकेट, स्वतःची कॉपी स्वतः तयार करू शकतं. म्युटेशन, इट प्रोव्हाइड स्कोप समवॉट फॉर म्युटेशन. म्युटेशनला थोडीफार संधी देतं, पूर्ण संधी देण्याची क्षमता आरएनए मध्ये नाही. बट इट स्टोअर अँड एक्सप्रेस इट्स कॅरेक्टर. पण अनुवंशिकता दर्शवणाऱ्या ज्या काही सूचना असतात त्या स्वतःमध्ये साठवून ठेवणं आणि वेळ प्रसंगी ते एक्सप्रेस करणं, ही क्षमता आरएनए मध्ये सुद्धा आहे. इन व्हेरी शॉर्टली, थोडक्यात, आरएनए इज व्हेरी रिएक्टिव्ह अँड अनस्टेबल. हे फार महत्वाचं वाक्य आहे. का? बिकॉज ऑफ हिअर इन डीएनए last nitrogenous basis is thymine and in RNA fourth nitrogenous basis is uracil. Thymine is replaced in uracil, hence it is more or highly reactive and
अनस्टेबल. हेच त्याचं मूळ आहे. मग तरी सुद्धा आरएनए वरती फोकस का केलेला आहे? कारण टायटलच आहे आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. याचा अर्थ आरएनए अत्यंत महत्वाचं आहे. जरी आरएनए ची जागा डीएनए न घेतलेली असली, जरी आत्ताच्या कंडिशनला आरएनए जेनेटिक मटेरियल ऑफ सम व्हायरसेस और बॅक्टेरिया और युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम and DNA is genetic material of all higher living organism. तरी सुद्धा RNA का महत्वाचा आहे? Here the RNA is first primary genetic material. पहिल्यांदा तयार झालेला आहे. First evolved before DNA. DNA च्या अगोदर ते इव्हॉल्व झाले, उत्क्रांत झालेलं आहे. हे पहिलं महत्वाचं रिझन असेल. दुसरं महत्वाचं कारण काय? Here this RNA becomes enzyme. ते स्वतः एन्झाइम म्हणून काम करतं. मीन्स कॅटलाइज केमिकल रिएक्शन. ज्या काय त्या प्राण्याच्या शरीरामध्ये केमिकल रिएक्शन्स होतात. एक्झाम्पल मेटाबॉलिझम, एक्झाम्पल ट्रान्सलेशन ऑफ इन्फॉर्मेशन, एक्झाम्पल टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन तयार करणं, प्रोटीन साठवणं असेल, किंवा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय असेल, किंवा ट्रान्सलेशन म्हणजे डीएनए मधल्या सूचना सगळ्या कॉपी करून घेणं. ही सगळी फंक्शन्स या ठिकाणी आरएनएच करताना दिसून येतं. इट बिकम्स एन्झाइम अँड कॅटलाइज ऑल केमिकल रिएक्शन्स. हेन्स RNA is most useful, most important. म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्यापैकी केमिकल रिएक्शन्स RNAच घडवून आणतो. उदाहरण द्यायचं म्हणजे सपोज when this DNA replicate, हा डीएनए असा सेपरेट होईल आणि इथं नव्यानं दुसरा एक थ्रेड या पद्धतीनं, म्हणजे एका डीएनएच्या दोन कॉपी तयार होतात. हा न्यूली सिंथेसाइज्ड जो असतो, हा पहिल्यांदा छोटे छोटे पीस येतात, ते आरएनए प्रायमरचेच असतात. आणि म्हणून डीएनए मधल्या सगळ्या सूचना कॉपी करून हा आरएनए घेतो. म्हणजे आरएनए चे 3 प्रकार आहेत. मेसेंजर आरएनए पहिला प्रकार, की जो डीएनए मधल्या सूचना सगळ्या कॉपी करून घेतो. दुसरा प्रकार ट्रान्सफर आरएनए, म्हणजे इथल्या सूचना तो पूर्णपणे कॅरी करेल. आणि शेवटचा रायबोसोमल आरएनए, तिथं त्या ठिकाणी टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन तयार करतो. म्हणजे अशा पद्धतीनं केमिकल रिएक्शन्स घडवून आणण्याची क्षमता ह्या आरएनए मध्ये आहे. कोणकोणत्या केमिकल रिएक्शन? मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. दुसरं ट्रान्सलेशन, सगळ्या अनुषंगिकतेच्या सूचना कॉपी करून घेणं. आणि तिसरं टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन तयार करणं किंवा प्रोटीन साठवणं. अशा केमिकल रिएक्शन्स एन्झाइम स्वतः बनून, एक्झाम्पल रायबोझाइम्स. रायबोझाइम्स हे एन्झाइम फाउंड एव्हरीवेअर इन सेल, पेशीमध्ये ते कुठेही सापडतं. आणि त्या एन्झाइमचा उपयोग केमिकल रिएक्शन म्हणजे कॅटलिस्ट म्हणून काम करतं. या पद्धतीचं हे आरएनए महत्वाचं आहे. याचा अर्थ आरएनए भोवती हे सगळं बायोकेमिस्ट्री फिरते. त्या प्राण्याच्या, त्या सजीवाच्या बॉडीतलं ज्या काय केमिकल रिएक्शन म्हणजे बायोकेमिस्ट्री कोणाभोवती फिरते? आरएनए भोवती फिरते. हेन्स that concept is called as a RNA world hypothesis. Are you getting this? Okay. The next small concept, organic evolution. पुढचा छोटा कन्सेप्ट आपण घेऊया, ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. Organic evolution means formation of complex
organism. Formation of complex organism from simpler pre-existing ones. Simpler. पूर्वीचे साधे साधे जे असतील त्याच्यापासूनच आत्ताचा ऍडव्हान्स एक गुंतागुंतीचं स्ट्रक्चर तयार होतं, याला आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशन असं म्हणतो. एक्झाम्पल आपलं घेऊया, वी पीपल, ह्युमन इव्होल्युशन. आज आता आपण कसे आहोत? इरेक्ट पॉस्चर, शरीराचा उभा बांधाय. देन वी यूज ब्रेनचा आपण उपयोग करतो. आपण अत्यंत बुद्धिमान आहोत. वी यूज लँग्वेज फॉर कम्युनिकेशन, बोलण्यासाठी आपण भाषेचा उपयोग केला. कितीतरी आपण विकसित झालेलो आहे. हे आजचे. प्राचीन काळचं पूर्वज आठवा. पूर्वज आठवलं तर काय असतील? दे आर सेम लाईक मंकी ऑर एप. म्हणजे पूर्वी आपले पूर्वज एन्शियंट टाइम ते कसे असतील? माकडासारखे असतील किंवा टेललेस मंकी, एप सारखे आपण होतो. म्हणजे स्किन इज कव्हर्ड बाय हेअर्स. नॉट वी विअर द क्लॉथ, कपडे वगैरे काय घालत नव्हतो. आज आपण घरात नाही राहतोय. पूर्वी वी लिव्ह इन केव्स, आपण गुहेमध्ये राहत होतो. आपल्याला इव्हन तो अन्न शिजवून खाल्लं पाहिजे हे सुद्धा कळत नव्हतं. अग्नीचा शोध लागलेला नव्हता. म्हणजे हळूहळू हळूहळू विकसित झालो. हाताचा उपयोग पूर्वी चालण्यासाठी करत होतो. म्हणजे वी आर क्वाड्रुपेडल, मंकी सारखं चालण्याचा उपयोग करत होतो. म्हणजे हळूहळू विकसित झालो. म्हणजे आत्ताचं जे आपलं शरीर आहे इट इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. आणि पूर्वी कसं होतो? सिम्पलर वन्स होतो. म्हणजे सिम्पलर पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होणं याला ऑर्गॅनिक इव्होल्युशन असं म्हटलं जातं. दुसरं एखादं एक्झाम्पल देता येईल. लॉंग नेक जिराफ. जिराफ असा लॉंग नेक असतो. बट एन्शियंट टाइम दिस जिराफ इज ए शॉर्ट नेक हॉर्स लाईक एनिमल. तो घोड्यासारखा छोट्या मानेचा प्राणी होता. बट आफ्टर सम जनरेशन टू जनरेशन शॉर्टेज ऑफ फूड, अन्न मिळायचं बंद झालं. ड्रॉट, दुष्काळ, जगायचं असेल तर काहीतरी खाल्लं पाहिजे. देन दिस जिराफ यूज नेक, मानेचा त्यानं कंटिन्युअस वापर केला. अँड इट लीफ ऑफ टॉल ट्रीज, उंच झाडं असतील त्याची पानं खाऊ लागला. त्यामुळे मानेचा सतत उपयोग झाला. आणि अनेक पिढ्या गेल्यानंतर आफ्टर सेव्हरल जनरेशन इट बिकम ए लॉंग नेक जिराफ. भविष्यात तो लांब मानेचा जिराफ तयार झाला. या पद्धतीनं सिंपल ऑर्गॅनिझम पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतो. याला आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशन असं म्हटलं जातं. हियर दिस थेरी इज समवॉट डिस्प्रूव्ड. या थेरीवरती थोडंफार आक्षेप घेण्यात आलेला आहे किंवा थोडीफार अमान्य केलेलं आहे बाय सायंटिस्ट विजमन. या शास्त्रज्ञानं थोडाफार आक्षेप घेतलेला आहे. मी थोडाफार असं का म्हटलेलं आहे? तर या पद्धतीचं इव्होल्युशन होतं, पण कसं होतं? हिअर ऍक्च्युअली दिस सायंटिस्ट एक्सपेरिमेंट, या शास्त्रज्ञानं स्वतः एक्सपेरिमेंट केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. कोणता प्रयोग केलेला आहे? ही टेक सम रॅट्स, त्यानं असे अनेक रॅट्स घेतले अँड कट टेल, त्या सर्वांच्या शेपटी कट केल्या. अप टू द 21 जनरेशन, 21 पिढ्या तसं केलं. म्हणजे पहिल्यांदा जे काय 8, 10, 12 त्यानं रॅट घेतले असतील त्यांच्या शेपट्या कट केल्या. त्यांच्यापासून भविष्यात जी पिल्लं येतील पुन्हा त्यांच्या शेपट्या कट केल्या. असं 21 पिढ्या त्यानं केलं. असा तो एक्सपेरिमेंट या विजमन शास्त्रज्ञाने केला.
Then after 21 generation, here there is no any effect on tail. शेपटीवरती कोणताही परिणाम झाला नाही. म्हणजे भविष्यात शेपटी नसलेलं एखादं रॅट डेव्हलप झाला नाही, किंवा त्याची जी मेजरमेंट असते लांबी रुंदी साईज त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला नाही. जसं पूर्वीचे टेल कापण्यापूर्वीचे रॅट होते सेम तसेच 21 पिढ्यानंतर सुद्धा जन्माला आले. याचा अर्थ हा विजमन काय सांगतो? हियर इव्होल्यूशन टेक्स प्लेस. इव्होल्यूशन होतं बट इन नॉट अ सोमॅटिक सेल. बॉडीतल्या पेशींच्या मध्ये तशी क्षमता नसते. हियर इव्होल्यूशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ओनली जर्म सेल. जर्म सेल म्हणजे रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये पाहिलंय. मेल जर्म सेल म्हणजे कोण सांगणार? ही समजा ही टेस्टीज, आणि टेस्टीज कशाने बनते? सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सनी बनते. यांना आपण जर्म सेल असं म्हणतो मेल मध्ये. आणि फिमेल मध्ये समजा हा ओवा असेल तर त्यातले जे फॉलिकल्स असतात यांना आपण जर्म सेल असं म्हणतो. म्हणजे या जर्म सेल मध्ये जर चेंजेस झाले तरच भविष्यात वेगळा बदल घडतो, म्हणजे इव्होल्यूशन घडतं. या पद्धतीनं ह्या विजमन या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. या कन्सेप्टला त्यानं नव्यानं नाव दिलेलं आहे जर्म प्लाझम. जर्म प्लाझम थेरी असं त्यानं ते नाव दिलेलं आहे. या पद्धतीचा हा ऑर्गॅनिक इव्होल्यूशन नावाचा कन्सेप्ट आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट these two concepts. First, RNA world hypothesis, and second small concept, organic evolution. Okay, thank you.